आता हे मी झाकून अर्ध्या तासासाठी आता चिकन झाकून 3 शिट्ट्या तर आज आम्ही चिकन बिर्याणी करणार आहे। चिकन बिर्याणीसाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्यासाठी अर्धा किलो राईस घेतलेला आहे। राईस हा बासमती राईस आहे, मोठा घेतलाय। त्यानंतर अर्धा किलो कांदा कापून घेतलाय आणि अर्धा पावशर टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली चिरून बारीक अशी, लसूण घेतले 2 गड्डे सोलून आणि त्यानंतर मसाल्यासाठी 2 चक्री फूल घेतलेत, परत मोठी इलायची, बारकी इलायची आणि लवंग 4 घेतलेले आहेत, परत बडीशेप घेतले थोडीशी आणि परत केसर फूल आणि दालचिनी घेतलेले। आता हे सगळ्यांची एकत्र पेस्ट करायची आहे, त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालून एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर। आता मी हा राईस 15 ते 20 मिनिटं पाण्यात सोक करून ठेवणार आहे। त्यानंतर मी आता बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे। तर आता चिकन मॅरिनेशनसाठी मी अर्धा लिंबू त्याच्यावर पिळत आहे। अर्धा लिंबू पिळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दही 1 ते 2 चमचे घातले तरी चालतं। त्यानंतर थोडासा चिकन मसाला, थोडासा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा सारखं हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे सगळं एकत्र मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। आता याच्यावर मी काश्मीरी लाल मिरची टाकते, जेणेकरून लाल असा रंग येईल। याचं व्यवस्थित असं मिक्स करून एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता हे मी झाकून अर्ध्या तासासाठी आता तुम्ही बघू शकता मी अर्धा किलो कांदा लालसर असा तेलात फ्राय करून घेणार आहे। कांदा लवकर असा भाजून होण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ यात ॲड करत आहे। आता राईस शिजवून घेण्यासाठी मी टोपामध्ये 1.5 लिटर पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये 2 वेलच्या, 1 चक्री फूल, 4 लवंगा आणि 2 काळे मिरे आणि हे तेजपत्तीची पानं टाकून आणि 1 दालचिनीचा तुकडा हे घालून उकळून घेणार आहे। पाण्याला उकळी यायच तोपर्यंत पाणी गरम करायचं आहे, त्याच्यानंतर त्यात राईस ॲड करायचा। तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि जे खडे मसाल्यांचे फ्लेवर पण पाण्यात उतरलेले असतील। आता ह्याच्यामध्ये मी 2 स्पून तेल ॲड करणार आहे, जेणेकरून राईस सुटसुटीत होईल, चिकटणार नाही। आणि त्यात आता मी सोक केलेला राईस ॲड करते। राईस हा उकळलेल्या पाण्यातच ॲड करायचा। हे हलवून घ्यायचंय आणि अर्धा कच्चा होईपर्यंत शिजवायचा, राईस पूर्ण शिजवायचा नाही। त्यानंतर आपण हे पाणी काढून घ्यायचं। तो पण तुम्ही बघू शकता आता कांदा असा लालसर एकदम खरपूस असा भाजून घेतलेला आहे। आता हा आपण खड्या मसाल्यांमध्ये ॲड करून त्याची पेस्ट करून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी आता खडे मसाले आणि फ्राय केलेला कांदा, लसूण आणि कोथिंबीर यांची एकत्र अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यातला थोडासा कांदा मी लेयर्ससाठी काढून टाकला। राईस आता अर्धाचा कच्चा शिजवून घेतलेला आहे, आपण असं फोडून बघायचं आहे आणि आता गॅस बंद करून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपण। आता मी कांदा भाजून घेतलेल्या तेलातच बिर्याणीच्या ग्रेव्हीची तयारी करणार आहे। त्यासाठी मी त्यात सर्वप्रथम टोमॅटो भाजून बघू शकता मी आता टोमॅटो ॲड केला। टोमॅटो आता पूर्णपणे गळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता यातलं पाणी मी नितळून भात तसंच हे करून घेतलेलं आहे। आता भात जरासं हलवून असंच 1-2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। बघू शकता आता टोमॅटो पूर्णपणे असा गळून गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपण गरम मसाले ॲड करायचे। गरम मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे घाटी मसाला, अर्धा चमचा लाल काश्मीरी मिर्च आणि त्यानंतर 2 चमचे बिर्याणी मसाला हे एकत्र मी टोमॅटोमध्ये टाकणार आहे। आता हे मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी आता मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करते। मॅरिनेट केलेलं चिकन मी आता ॲड करत आहे। हलवून घ्यायचं।
आता याच्यामध्ये मी पेस्ट ऍड करणार आहे आपण जी कट केली होती कांद्याची आणि खड्या मसाल्यांची. तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे. एक अर्धा चमचा मीठ चवीनुसार हलवून घ्यायचं. थोडंसं दही, आता चिकन झाकून 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. आता आपण लेअरसाठी तयारी करूया. त्याच्यामध्ये मी सर्वात तळाला पहिले तेल ऍड करणार आहे. मी ग्रेव्ही मधलंच तेल ऍड करते. खाली तेल जरा जास्त ऍड करते जेणेकरून दम देताना भात ऍड करते. प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित वाफले. त्याच्यावर कांदा, यावर आता मी ऑरेंज फूड कलर वापरते. स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यावर कांदा, आता मीडियम फ्लेमवर एक 10 मिनिटं आपण त्याला दम द्यायचं. त्याच्यावर जड काहीतरी ठेवायचं. वरवंटा ठेवते. तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मस्त अशी वाफ पण